यासाठी मित्रांनो बाजारचा तुम्हाला अनुभव घेणे जरूर आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनल अक्षय गोट फार्मिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा व्हिडिओ घेऊन आलो तुमच्यासाठी मित्रांनो, की आपण शेळी पालनासंगत कसं काय पैसे कमवायचे. मित्रांनो, शेळी पालन करता करताच बाबा आपल्याला कसं काय शेळी पालनात त्यालाच जोडधंदा म्हणून व्यापार करून कसा मित्रांनो पैसा कमवायचा, तर ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओला पूर्णपणे बघा, तुम्हाला त्यामुळे तुम्हाला कळून जाईल की बाबा ह्याच्या संगत शेळी पालनाबरोबर आपण कसा काय पैसे कमवायचे, आपण आपले सक्सेस कसं काय मिळवायचं. तरी मित्रांनो, मी माझ्या मेन मुद्द्याला पुढे वळतोय. तर मित्रांनो, कसं करायचं की माझ्या थंबनेल मध्ये तुम्हाला मी 5 पॉईंट दावलेलं आहेत की मित्रांनो बाबा कसं काय आपण पैसा, ती सगळं मुद्दे मी त्या ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे आपण बोकड पालनात बोकड व्यापारातनं कसं काय पैसा कमवायचा. मित्रांनो, तर बोकड व्यापारातनं तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या घरगुती किंवा कडेकडची जे मोठी बोकड आहे ती तुम्हाला ते आणून ठेवायची मित्रांनो. आणि आणून ठेवून ती तुम्ही बकरीच्या आदल्या 1-2 महिन्यात तुम्हाला आणून ठेवून ती सांभाळायची मित्रांनो. आणि बकरीला तुम्हाला त्याचा नफा भरपूर मिळणार आहे. आणि तुम्हाला एखाद्या व्हिडिओ मध्ये मी भाषा पण कशी काय बोलायची ती शिकवणार आहे. कारण का तुम्हाला भाषा आली पाहिजे की बाबा किती कसं कितीला काय म्हणते, तिथे कोड सगळं समजलं पाहिजे की मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला फायद्यापासून तुम्ही वंचित राहणार नाही मित्रांनो. तर तुम्हाला काय करायचं, बकरीसाठी पहिला आपला मुद्दा आहे बकरीसाठी बोकड मित्रांनो. तर बकरीसाठी बोकड तुम्हाला तुमच्या वाड्या वस्तीवरून गावात हिंडून तुम्हाला बोकड मोठी मोठी आधी बकरीच्या आधी 1-2 महिने गोळा करायची ती. आणि तीच बोकड मित्रांनो तुम्ही परत जर चांगली किंवा 1-2 महिने चांगले तुम्ही त्याला घालून किंवा सांभाळून जर तुम्ही त्या बोकडाला सांभाळा आणि बाजारात परत जर विकाय गेला मित्रांनो, तर तुम्हाला फायदा ही जवळजवळ 10,000 ते 15,000 रुपये एका नगा माग तुम्हाला क्लिअर राहतात मित्रांनो. कारण की मी स्वतः मागल्या बारीन बकरीच्या वेळेला 2 महिना आधी बोकडे घेऊन ठेवली होती आणि बकरीला ती बाजारात नेऊन विकलेली. मला नगा माग कमीत कमी 12,000 ते 13,000 रुपये, काय काय नगा माग मी 15,000 मित्रांनो कमवले. 3-3 आणि 4-4 हजार रुपये आपल्याला खुराकावर त्याचं आपल्याला. तर मित्रांनो, तुम्हाला दुसरा विषय, आपल्या दुसऱ्या विषयाकडे, सडी शेरड तुम्हाला कशी घ्यायची ते मित्रांनो. जी शेरड तुम्हाला वाटतं की बाबा तुमच्या वाडी वस्तीवरून जी गाप जाय नाही ती, म्हणून माणसं काय करते मित्रांनो, तर एक तिथे तुम्हाला सडी शर्ट घ्यायची ती मांदरलेली सरडी शर्ट बघून किंवा जिच्यावर चरबी जास्त आहे बाबा अशी गाप न जाणारी ती मित्रांनो तुम्ही घ्यायची ती. जवळजवळ तुम्हाला 4-1-5 नग तुम्ही तुमच्या जवळ आणायचे ते. 4-5 नग आणलं तर त्यात तुम्हाला 1-2 जी गठीव नाही ती म्हणजे मांदरलेली नाही ती अशी शर्ट तुम्हाला त्यात मिक्स करायची मित्रांनो. आणि मिक्स करून तुम्ही ती बाजारात नेऊन विकायची ती खटकाला म्हणून विकायची मित्रांनो. तर असं होते की जी मोठी सिटीतली किंवा लांब लांबच्या आंध्रा मध्ये येणारे आपल्या जवळपासच्या बाजारात जर तुम्ही गेला तर मित्रांनो तुम्हाला त्यात भरपूर नफा मिळतोय. जवळजवळ एका नागा मागे 2-2 आणि 3-3 हजार रुपये मिळतात. 5-6 नग झालं तर तुम्ही 10-15 हजार तिथंच कमवू शकताय. कारण की मी स्वतःहून मित्रांनो जिथनं अशी जाऊन हुडकून मी मांदलेली शर्ट आणतो, त्यात एखादी 2 खरपुडी किंवा ज्याच्यावर मांदण आहे तशी घालून तुम्हाला विकायची. त्यामध्ये सगळं तुम्ही पैसा मित्रांनो भरपूर कमवू शकताय. पहिला मी सांगितलं बकरीदला तुम्ही आधी 2 महिने तुम्हाला बोकडा आणायचे. दुसरा मुद्दा मी सांगितलाय की सडी शेरड बाबा कसे आणायचे. तर तुम्हाला तिसरा मुद्दा मी सांगतोय की रिमिक्स जी कोकर पाठरा आणि बोकड तुम्हाला मिक्स करून कशी काय मित्रांनो. तर पाठरा आणि बोकड मिक्स करून त्यात तुम्ही भरपूर नफा मिळवू शकताय. पाठरा आणि बोकड तुम्हाला काय करायचे, बोकड चांगली चांगली बघून निवडून आणायचे आणि पाठर पण चांगली चांगली निवडून आणायचे. जसं की तुम्हाला हळूहळू करेल मित्रांनो, जसं तुम्ही व्यापार चालू करताना तुम्हाला तसा अंदाज यायला चालू होईल की बाबा आपल्याला कितीला घ्यायची आणि कितीला विकायची. तुम्ही बाजार भाव सकट 1-2 बाजार जाऊन बघू शकताय. बघा पहिल्यांदा बाजारात बाबा ही कशी घेते ती बाबा, का त्या कुठल्या किमतीला ती कोकरं घेते. तर तुम्हाला मिक्स करून ती कोकरं आणि बोकडी काय त्याच तुम्ही मित्रांनो फायदा मिळवू शकताय. तिसरा मुद्दा तर मी तुम्हाला सांगितलं की बाबा पहिला मुद्दा बोकडाचा, दुसरा मुद्दा शेरडाचा आणि तिसरा मुद्दा रिमिक्स मध्ये पाठर किंवा बोकड तुम्ही विकायची ती. चौथा मुद्दा तुम्हाला सांगतो की बोकड देवदेवाला मित्रांनो. देवदेवाला कशी बोकडी विकायची की बारकी तुम्हाला वाड्यावरनं जाऊन तुम्हाला एखादी वाड्यावर जी बारकी बोकडं राहिलेली ती किंवा बारकी बारकी बोकडं असते ती 1,000-2,000 रुपये देऊन घ्यायचं मित्रांनो तुम्हाला. आणि ते 1,000-2,000 देऊन घ्यायची ती, कारण की ती मरायच्या हिसाबात झालेली असते किंवा बारकी असते. त्यामुळे ती माणसं काय करते ती विकून टाकते मित्रांनो. ते तुम्ही घेऊन बाजारात जायचं मित्रांनो. बाजारात तुम्हाला त्या देवदेवाच्या बोकडाला एवढी चटचट असते मित्रांनो, का तुम्ही त्या नगा महाग 1,000-1,500 रुपये तुम्हाला न कळत मिळून जाते ते.
त्यामुळे तुमचा घर खर्च सगळाही वरच्यावर भागून जातोय. तुम्हाला काय करायचं, बारकी बोकडे तेवढी मित्रांनो जाऊन तुम्हाला वाड्या वस्तीवरून हुडकून आणायचे, देवदेवाला म्हणून ऐकायचे, ह्याचकडे तुम्ही पैसा कमवू शकताय. मित्रांनो मागले तीन सांगितले मुद्दे मी हे चौथ्या मुद्द्यापासून पण तुम्ही पैसा कमवू शकता. मित्रांनो पाचवा माझा मुद्दा आहे, मी पाचव्या मुद्द्याला ओळखतो. पाचवा मुद्दा असा आहे की माझा मित्रांनो, तुम्ही मोठी बोकडं गोळा करायची तुम्हाला आणि बाजारात नेऊन विकायची ती. मित्रांनो मोठी बोकडापासून तुम्हाला कमीत कमी बाबा चालू झालाय, सीझन चालू झालाय, तर ती मोठी बोकडे गोळा करून एक 10-12 बोकडे गोळा करून तुम्हाला बाजारात जायचं आहे. आणि बाजारात गेल्यावर त्यापासून तुम्हाला मित्रांनो नगा मागे 4-5 हजार रुपये कसे बिन मिळून जाते ते. तुम्हाला काय करायचं, बाजारात नेऊन थांबायचं आहे. व्यापारी कसे थांबते तसं एखाद्या दिवशी मी स्वतः ऐकलेलं सकट तुम्हाला मित्रांनो मी लाईव्ह व्हिडिओ करून दावेल पुढे तुम्हाला. तर तुम्हाला काय करायचं, बोकडे नेऊन एक एक मोठी मोठी बोकडे सर्रास मोठी बोकडे न्यायची बाजारात. तुम्हाला मोठी बोकडे बघून तुमच्याकडे अनेक गिराईक येतील मित्रांनो आणि पटाकीने खपून जाते. त्याचकडे तुम्ही मित्रांनो पैसे कमवू शकता. तर मित्रांनो अनेक फडला महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही तुमचं स्वतःच मार्केट तयार करून तुम्ही घर बसल्या इथं पैसे कमवू शकताय. की बाबा तुमच्या नगा मागे 4-5 हजार रुपये कसे काढायचे, तर मित्रांनो 4-5 आज तुम्हाला मी सविस्तरपणे सांगतोय. मित्रांनो बाजारात काय करायचं, तुम्हाला जाऊन गाभणी शिर्ड्या आणायचे जे की करून 5 महिन्याची किंवा झालेले जी 2-3 दिवसावर यायला झालेले मित्रांनो, ती बाजारात तुम्ही आणून तुमच्या गोट्यावर ठेवू शकता आणि गोट्यावर ठेवून तुमचं स्वतःच मार्केट तयार करायचं. व्हॉट्सअपवरनं तुम्हाला ते हे करायचंय, तुम्हाला फोटो काढून व्हिडिओ करून टाकायचे. त्यात तुम्ही मित्रांनो तुम्ही पैसे कमवू शकता. नागा मागे कसे बिन मित्रांनो 3-4 हजार रुपये 5 हजार रुपये तुम्हाला राहतात, बिनधास्तपणे राहतात. मित्रांनो लय टेन्शन नाही, कारण बाजारात जाऊन तुम्हाला काय करायचं, बाजारात जी यायला झालेली शेळी आहे तर मित्रांनो 2-3 कोकराची जबरदस्त चांगल्या ताकदीची पॉवरची शेळी बघून आणायची तुम्हाला आणि तुमचं स्वतःचं मार्केट तयार करून तुम्हाला विकायचं. ह्या गाभणी शेरडापासून पण तुम्ही मित्रांनो पैसे कमवू शकताय. की जवळजवळ तुमच्या गोठ्यावरती तुम्हाला 10-20 कंटिन्यू शेळ्या ठेवायच्यात. त्यातनं सगळं तुम्ही पैसे कमवू शकताय ना आपलं घर खर्च भागवू शकताय. वर्षाकाठी तुम्हाला त्यात नाही म्हणलं तर 3-4 लाख रुपये कसे पण मित्रांनो राहतील.